अहो किती कॅरेट भरायला लागलाय ताय. बस बस 2-2, 3-3 कॅरेट घेऊन काही टंकीतच बोलावं लागेल. मी तर दादांना म्हणलं होतं येताना पिकापच घेऊन येतो द्या लोड करून. तर नको खिलारवाडीत वाटायची होती का समजे खिलारवाडीत. कशाला आता तुम्ही पिकाप भरून पाठवा महिन्या 2 महिन्यान सोडतो पैसे. कोणाच्या बागत आली हानतेली की धरून आपली काय म्हणतीये कोणाच्या बागत शिरतीये द्राक्षी तोडतीन खातीये काय आपलीच आहे. मालक काठी घेऊन आल्यावर एवढं कुठतरी एका जागेला हाणतील काय होतंय त्याला. मग तुझं खाणं केवढ्यात परवडत. मालकीला माहित आहे ती बाबा. बाहेर भारवत ना आता द्राक्ष घेऊन गेल्याशिवाय खाल्ल्याशिवाय. तर इथं आलोय मित्रांनो काशीगावला. काशीगावला आलोय द्राक्ष खायला आणि मेन ती माल कसं जातोय ती बघायला आलतो आम्ही. माल ह्यांचा गेलाय खायापुरती इथं ठेवलाय बघा इथं. एवढं गुळमाट लागते द्राक्षी. पहिल्यांदाच बघा असं तोडूशी ना द्राक्षी खाल्ली होय विकत आणून खाल्ली पण अशी झाडाची ताजी ताजी अशी तोडून खायचं म्हणलं तर आजचा पहिला दिवसच आहे का नाही. आता मला काय माहिती काय तो कधी खाल्ली का नाही. आपल्याकडे आहे ते काय बघा. आपल्याकडे होते की निघाले 2-4 वर्षात निघाले. गावात आपल्या बागा होते द्राक्षी अहो, गावातल्या वेगळ्या घरच्या वेगळ्या. घरी आपल्या डाळिंब बाग नव्हती द्राक्षीची. होय होय या द्राक्ष घेऊन येतो म्हणतात. घेऊन येऊ द्या द्राक्ष बघूया. काय येतच आहे की कडेला असं झालंय वय. कुणाला लागतंय. तर आतल्या साईडने हवा दिसतंय द्राक्षीचं घड कसं आहे तर हिला काय कुठल्या गुळमाट लागते का नाही. अहो, जी बारका म्हणे ना हा ती गुळमाट लागतंय लय. नाही गुळमाट लागतंय. मग तू असं एक एक मनी हुडकत बस. अगं भरपूर आहे ग. हात लावू नको ग. काय तर काम करशील तू. मग कशा पाहिजे तस करतेस तू. सगळे असं घडाचं एक एक तोडून खायचे म्हणल्यावर परत ते तोडलेले दिसतंय का नाही. काय गुळमट लागतंय. मला नको बाबा. तर मित्रांनो आता बोललो तर आपल्याला दादानी ताईनी जेवण ही आता झाली. सगळं आलतो आता तुम्ही माणसाला काय काम होतं का तर नाही ताईने दादाने द्राक्ष खाण्यासाठी बोलवलं होतं म्हणून मस्त आलतो. आपल्याला आपल्या कार्यक्रमात घरी बॉक्स भरून आणून दिलते. दिलता. तरी पण कधी येताय बागत द्राक्ष खायला त्या दिवशीच म्हणल्यावर त्यांना म्हणलं होतं 4-5 वाजता गुरुवारी येतो. आपल्याला एवढं प्रेमाने बोलत होती म्हणलं आपण याय पाहिजे का नाही सांगा. आलो ना पाहिजे का नाही. हा आलं पाहिजे का नाही आणि सांगा त्यांचा बरं. आज तोडा झालाय बरं का. आजच तसं माल गेलाय. शिल्लक राहिलंय बरं का. पण काय बाय मोठा लय मोठा झालाय व. हा आजच मकवान तोडायला गेल्यामुळे त्यांचं नाकातलं पाणी लागले वाह्याला. असं झालंय गोठाला काय करता आणि आता सांगा. तुझ्या बी चालू होणार आहे. तू असं जर खायला लागली ना द्राक्षी हम्म. तर तुझ्या बी नाकात पाणी चालू होणार का बर आहे. द्राक्षीचा इफेक्टच तसा आहे. नाही काय सुद्धा होत देशी माल आहे आपला. आणि हा ब्रेड कुठं आहे नशा येते ना व. असा आहे का. हम्म. मग काय ह्याला दारू फिरू मारली का? मग या दारूच असतील तुम्हाला काय माहित आहे. घ्या थोडी मला नको थोडी घ्या. मला नको तूच घे. तर इकडे ताय द्राक्ष हुडकायला लागले त्या हुडकाय पेपर का द्राक्ष कुणास ठेव. अहो ताय 2-4 घड द्यायचं तुम्ही कॅरेटचे कॅरेट भरून कोण खायचं एवढं सांगा बरं. काय लय देऊ नका. आ लेकर पेपर आले तर जवळ द्राक्ष खाऊन परत अजून काय तर काम लागलं म्हणजे त्यांनाच दवाखान्याचा खर्च करावा लागेल. एवढा प्रेमानं माझी बहीण देतील तुम्ही दवाखान्याचं लागला काय काढायला. आपले लेकरांना कळतं का किती जरी सांगितलं तर कळतं का. आवडीनं खाते ते लेकरं असू दे की नाही म्हणून खाताय हसल्यावर कसं खाताय नाही म्हणून खातय का हाय म्हणून खातय. काय म्हणून त्या तुमच्यात आहे का नाही आमच्यात नाही. आमच्यात आहे. हा असं म्हणते हो मी. आम्ही हाय म्हणून देतो नसल्यावर कोण देतंय. तर इकडं ताई द्राक्षी ठेवायला पालं तोडून त्या कॅरेट मध्ये टाकतात. तिकडं दादा द्राक्षी हुडकून चांगले चांगले आणायचे चालू आहेत घड. तर बागाचा आजच म्हणजे ह्यांच्या हे झालंय बघा माल गेलाय सगळा.
जे काय असेल ते. खायापुरतं आता कुठं तर हाय. पै पाहुण्यांना खायांना हवा तुम्ही काय बघ. काय झालं पडलं की असं पडू दे पडू दे. ते तुटलेलंच आहे. ते ह्याच्यात अडकलं होतं तारात. दाणे दाणे पे खाणे वाणे का ना पडली आमची द्राक्ष. आहो ताई मी कशाला पाडतोय आणि पाडला तर मोठा गस पाडीनी 4 महिन्याचा काय पाडून मला उपयोग आहे. कसला माल आहे बघा निसता. मी तर येडीच होती ती माल बघून शिना बघा तेव्हा. हो पैसे द्या. अहो आताच झाले तर पेमेंट अकाउंटवर जमा झालंय तेवढं सोडा आमच्या ताईच्या अकाउंटवर. तुम्ही नुसतं सुडतू म्हणताय ना आमच्या बहिणीला पैसे देत नाही. तिचं काय आहे तर तिच्या बाजार रान तिकडं आहे माझं आहे माझ्या बाण कष्ट कमवले. 5 लाख सोडायचं माझ्या account. 5 लाख बस का काय ह्या लॉटला जेवढं होतेल तेवढं सोडायचं. बस दादा बस. ए, नको ऐका बात झाली. ताई आम्ही प्रेमानं आलतो खायापुरती चिकार 2-3 गड झालं. परवा बी बॉक्स भरून दिलाय. परवा दिवशी पण मुलकाचं आपलं कारण दिवशी पण मुलकाचं असला बॉक्स भरून आणून दिलत. अजून पण घरी द्राक्ष ना बाई अजून पण इतकी मांदळ लागली ती काढायला. इतकं असतं बे. घरचं हाय म्हणून शिना काय झालं का घरीच कोपऱ्यापर्यंत वगाडी असतो खायचं आहे बे. घरचं आहे म्हणून देतंय. एकच पण आणून द्यायला लागले तुम्हाला. तसं नसतं. 5 पीस बना घे. आता मी तर इकडे ताय तेव्हा तिकडे ती हुडकत्यात. बास म्हणून मला वैताग आला. बाद झालं. आपण पण तुला काय द्राक्षे. तुम्ही 4 मणी खावा. आमच्या बाच्यांना खावा द्या. भाच्यांचं काय खाऊन खाऊन भाच बी जाम झालेत. आता सगळं खरं झालं पण इथं काळी एक द्राक्ष झाड आहे कुठं आहे ते ती झाली का द्राक्ष तोडली त्याची संपली का? संपली. तीच खायला चांगली लागत होती. एकच झाड होतं ती. एका झाडाची काढली माणसं बाया राखत नाही ते काय म्हणलं तेवढी 4 दे तुम्हाला 4 गट दिलं आम्ही 2 ठेवलं. बाया आले की ठेवत नाही त्या हा कामगार. कुणाला नाही म्हणता येत नाही. लाल आहे बघा ती असू दे त्याला काय. लालसर. तीच तिचं खरं खाऊन गुळमट बघा गुळमट तिचं खाऊन बघा. गुळमट हीच लागतंय. गुळमट लागते. घरचं आहे घरचं. एक नंबर. खाऊ द्या. साईडला पेपर लावायचं. आता पेपर नाही घर ध्यान नाही मला. द्राक्ष हाय. खावा खावा चला. लाल लाल काय नका आता बाद झाली. आता लाल नगू पिवळी नगू आणि हिरवी नगू. हाय हीच बाद झाली. अहो किती कॅरेट भरायला लागलाय ताय. बस 2-3 कॅरेट घेऊन काही धमकीच बोलावं लागेल. मी तर दादांना म्हणलं होतं येताना पिकापच घेऊन येतो द्या लोड करून तर नको. खिलारवाडीत वाटायची होती का समजे खिलारवाडीत. कशाला आता तुम्ही पिकाप भरून पाठवा 1-2 महिन्यानं सोडतो पैसे. काय त्याला माणसापेक्षा आधी गेले द्राक्ष. पण एवढी खायचं कोण नेऊन. फ्रीज मध्ये 8 दिवस राहते. आता हे भोपाळ रांचीला गेलेलं किती दिवसाची हे मंडई माहिती हा. आहे 4-4, 5-5 दिवसाची मंडई आहे. मग हे आता तिथनं पुन्हा लोकांपर्यंत जाणार. हा. आणि त्यांच्या खायला कधी मिळणार त्यांना म्हणजे आठवडा लागतो. आठवडा जातोय. म्हणजे आपल्याच करत नाही फ्रीज मध्ये. मग आता हे कुठं आयसर मध्ये भरून गेलेली फ्रीज मध्ये कुठं जाते हो. त्याला ते कागद असते तसलं औषधाचं कागद केमिकल असतं. असतं. बर आता हिरवी आता ही लाल आहे हा. त्याचा कलर कसा आहे हिरवा आहे. आणि ते कागद असते कागद टाकले की 4 दिवसात पिवळं होते असं होते. मग पॅकिंग करताना ती हवा फिवा काढते ती का ह्यातली काय. नाही कागदात भरून हवा फिवा काय काढते ती का ती केळीची पॅकिंग करते ती असं काय ही पेपर फक्त असं दाखते त्याला असा उलटा आधी फक्त. पेपर टाकते ती बारका आता औषधाचा. इकडे पेपर टाकायचं खाली ही थोडं फाटे टाकायचं हा. हे असं पेपर लावायचं फक्त चिकटपट्टी एक लावते ती, कागद म्हणून आणि त्याच्यावर आता ही टाकलं ना हा. त्याच्यावर कागद टाकते असं जसं केमिकल. औषधाचा कागद टाकायचा आणि पुन्हा 4 दिवसात लाल भडक पेपर असं टाकायचा आणि पॅकिंग करून म्हणजे माल उतरताना त्यांना कच्चाच माल पाहिजे. लांब जाणारी म्हणजे लांब जाणार. 4-5 किती मांजर पण इतकी भीती आहे. बघ की तूच सांग. मला तर सांगून वैताग आलाय. त्याच्यावर आता पुढल्या वर्षी अहो ताय पुढल्या वर्षी असू द्या जर त्या वर्षी द्राक्षी येतेच नाही असं नाही पण एवढं ऐका हा. तुम्ही आता बागच बघितले होय मनी पडल्यात नाच झालाय की ते आता ते नसलंय क्रॅकिंग झालंय ती कट करणाऱ्याने केलं असेल. त्याला काय केलं आम्ही
काहीच नाही मग इलाजच माणसाने चालत खाल्लं- नाही. माणसाने खाल्लं म्हणून त्याला काय? अहो माणसाला खाऊ देताय तो काय झालं आता ते? ते पाखरू आपण थांब नको म्हणल्यानं काय थांबायचं करते आहे. माहिती आहे?